राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमोचे थकीत हप्ते दोन्ही हप्ते लवकरच। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी समोर निघून आलेली आहे आणि लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तर बघा शेतकरी मित्र, खऱ्या अर्थाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे ऑलरेडी 2 हप्ते होते ते अगोदरच मिळायला हवे होते, ते दोन्ही हप्ते आता मिळणार आहे। लक्षात घ्या, जुलै महिन्यापर्यंत त्यांना दोन्ही हप्त्याचा काळ संपलेला आहे। जुलैच्या नंतर आता ऑगस्ट सुरू झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने ऑगस्ट पासून जो पुढचा काळ असतो ते सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या दरम्यान या योजनेचा म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अजून एक हप्ता देण्यात येतो। म्हणजे तिसरा हप्ता जवळपास सुरू झालेला आहे, परंतु सोडा तिसऱ्या हप्त्याचे आपण बाजूला ठेवू, निदान मागे जे आपल्याला थकीत 2 हप्ते आहेत ते मिळणे अत्यंत आवश्यक आहे। तर खऱ्या अर्थाने या अगोदर सुद्धा सांगण्यात येत होतं की एक अंदाज होता, पण आपण सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता की अगोदर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, त्यांचे निदान एक हप्ता संदर्भात त्या विषयावर चर्चा होईल आणि त्या दिवशी तो मार्ग मोकळा होईल, गोड बातमी समोर येईल, आपल्याला तो निधी मिळेल आणि निधी मंजूर तरी आणि तरतूद तरी करण्यात येईल। परंतु लक्षात घ्या, त्या दिवशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तसं काही झालेलं नाही, तसं काही घडलं नाही। परंतु असं हरकत नाही, सध्या परिस्थिती जेव्हा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण होताना दिसत आहे, या योजनेसंदर्भात संभ्रम व प्रश्नचिन्ह उभे होताना दिसत आहे की योजना बंद करण्यात येणार आहे का, आणि मधातल्या काळामध्ये एक वावडी जी उठवण्यात आलेली होती कदाचित ती खरी असू शकते आणि याची एक चाचपणी करण्याचा प्रयत्न असू शकतो। असे होऊ शकते की ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी मिळालेली आहे, कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे, त्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 1 वर्षाकरिता लाभ थांबवण्यात येणार अशा संदर्भात सांगण्यात येत होतं। परंतु असं काही असताना सुद्धा जेव्हा प्रसारामध्ये पत्रकार बांधवांशी सहकार मंत्र्यांना प्रश्न विचारला, त्या सहकार मंत्र्यांनी त्या दिवशी ताबडतोब उत्तर देत होते की 1-2 दिवसामध्येच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल। तर याचा अर्थ कदाचित असा होऊ शकतो की त्यांना या गोष्टीची कल्पना असावी की कृषी विभागाच्या माध्यमातून अर्थ खात्याकडे आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो निधी आहे ते एक प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आलेला आहे। साहजिकच हे सहकार मंत्री म्हटल्यानंतर आतल्या आत गोष्टी या सर्व राज्यकारभारकर्त्यांना कळणार असणार आहे, माहिती असणार आहे, त्यामुळेच ते आपल्या सर्व प्रसारामध्ये शेतकऱ्यांना सरळपणे खऱ्या अर्थाने सांगू शकेल की 1 ते 2 दिवसामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे। आता 1-2 दिवस तर सहजा समजा की त्यांना सांगू शकत नाही, 2-4 दिवस झाले, आठवडा होत आला, परंतु असं हरकत नसावी, देर आहे दुरुस्त आहे, कुठेही आहे। शेतकरी कृषी विभागाच्या माध्यमातून अर्थ खात्याकडे जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे, त्या प्रस्तावामध्ये खऱ्या अर्थाने किती निधीचा उल्लेख केलेला आहे तो आपल्याला अजून कळालेला नाही आणि हा प्रस्ताव पाठवला का नाही हे पण शक्यता आहे। म्हणजे एका हप्त्याकरिता 2 हप्ते एक सोबत देण्याकरिता निधी प्रस्थापित जो प्रस्ताव आहे त्या संदर्भात माहिती आपल्याला अजून मिळालेली नाही। आपले ती माहिती मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहोत शेतकरी मित्र, परंतु असे हरकत नसावी। या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छोट्या खानी महत्त्वाचा विषय आपल्याकरिता हाच आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळावा याकरिता हालचाल चालू झालेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांमध्ये सुद्धा रोष पसरवण्यात आलेला आहे, लक्षात घ्या। आणि या हालचाली म्हणजे त्या निधीची तरतूद करण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून अर्थ खात्याकडे प्रस्ताव पाठवल्याच्या संदर्भात माहिती मिळत आहे शेतकरी मित्र। तर शेतकरी मित्र, आशा करूया खऱ्या अर्थाने खरोखरच आपल्या लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते मिळावे, अशी तरतूद करण्यात यावी, तशी निधीला मंजूर देण्यात यावी आणि तसा एक शासन निर्णय आपल्यासमोर यावा आणि कुठल्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून असो किंवा कुठल्याही कार्यक्रम न ठेवता तातडीने डीबीटीच्या माध्यमातून थेट सर्व पात्र संलग्न खात्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन्ही हप्ते वितरित करण्यात यावे। याकरिता एक गोड बातमी आपल्याला किती दिवसात मिळू शकते याकडे आपलं लक्ष लागलेलं आहे। तसा जी निघाला, शासन निर्णय आला की तशी कुठली अपडेट निघाली पोर्टलवर सुद्धा जर ती माहिती भेटली तर आपला प्रयत्न असणार की ती माहिती ताबडतोब आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ती अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो। तर मी बघा मित्र हो, आशा करतो की इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संदर्भात एक खूप महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी दिली आहे ती महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना नक्कीच तालमेलीची ठरेल, उपयोगी ठरेल आणि आशा करतो की अशाच महत्त्वपूर्ण विश्वासासह नवनवीन माहिती आपण सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल। याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना
शेतकरी पुत्र व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता लवकरात लवकर मिळेल ही बातमी मिळावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. सर्व शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा. तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.